प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. धर्माच्या नावाखाली भांडणं लावून झाली, त्याच्यामध्ये यशस्वी होत नाही. आता जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू झालेलं आहे. या देशामध्ये भारतामध्ये काही गोष्टी हो की न हो, परंतु एक गोष्ट मात्र वारंवार सातत्यानं रोजच्या रोज सुरू आहे, ती म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध भांडणं लावून देण्याची, जाती जातीमध्ये भांडणं लावून देण्याची, नफरत भरण्याची, माणसाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, मेंदूमध्ये एकमेकांविरुद्ध नफरत भरण्याचं काम मात्र या देशामध्ये सुरू आहे. एकीकडे जग मंगळावरती चाललंय, चंद्रावरती चाललंय आणि आमचा भारत आजही जाती जातीमध्ये गुरफटलेला आहे आणि याला खत पाणी खुद्द सरकार घालत आहे. आज देखील उपवर्गीकरणाच्या नावाखाली एससी आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जात आहे. जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं इथल्या मागासवर्गीय समूहाच्या न्याय अधिकारांसाठी, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांनाही माणूस म्हणून सन्मानानं जगता यावं ह्यासाठी आरक्षणाची तरतूद केली. आरक्षण दिलं. मातंग असो, चर्मकार असो, बौद्ध असो, होणार असो, या सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. परंतु हे आरक्षण सुद्धा सवर्णांच्या डोळ्यामध्ये कुठेतरी खुपत होतं, किंबहुना सरकारच्या डोळ्यामध्ये हे आरक्षण खुपत होतं. आणि आरक्षण ह्या ना त्या कारणातून रद्दबातल करायचं, गिळंकृत करायचं असा डाव इथं आखला गेला आणि काही बिंडोक लोकांना हाताशी धरून उपवर्गीकरणाचा डाव इथं आखला गेला. आमच्या समूहातले, मागासवर्गीय समूहातले काही बिंडोक लोकांना हाताशी धरून सरकारने उपवर्गीकरणाचा डाव आखला आणि उपवर्गीकरणाच्या नावाखाली दोन समूहामध्ये भांडणं लावून देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. इतकंच नव्हे तर आरक्षण गिळंकृत करण्याचा हा कुटील डाव आखला जात आहे. अनंत बदर नावाची एक समिती त्यांनी नेमलेली आहे. त्या समितीमध्ये काय, त्या समितीचा अहवाल काय कोणालाच माहिती नाही. निदान सामाजिक न्याय मंत्र्याला सुद्धा माहिती आहे की नाही माहित नाही. विधिमंडळात चर्चा नाही, कुठंच चर्चा नाही. तो अहवालच सार्वजनिक केला नाही आणि त्या अहवालावरती आक्षेप मागण्याचं काम मात्र सरकार करत आहे. किती हा मूर्खपणा. आणि त्या अहवालातला अ व कडच आम्हाला माहित नाही, अ ई आम्हाला माहित नाही, त्या अहवालातला अ आम्हाला माहित नाही. त्या अहवालाबद्दल आक्षेप काय नोंदवायचा, कुठं नोंदवायचा. हा अनंत बदर नावाचं जी काही समिती आहे ती कोणाकोणाला भेटली, कोणत्या तज्ञांना भेटली, कोणत्या राजकीय नेत्यांना भेटली, समूहातल्या कोणत्या लोकांचे सल्ले तिने घेतले, कोणाबरोबर तिने चर्चा केली, कोणते निकष तिने लावले, काही म्हणून कोणाला आम्हाला महाराष्ट्रासमोर जाहीर करण्यात आलेले नाही. फक्त आक्षेप नोंदवा. मुळात आमचा आक्षेप आहे उपवर्गीकरणाला. हे उपवर्गीकरण का आणि कशासाठी, कोणासाठी? तुम्हाला उपवर्गीकरण करायचं करा, पण ते राजकीय उपवर्गीकरण करा. राजकीय प्रतिनिधित्व कोणाला द्यायचं त्याचं उपवर्गीकरण करा. परंतु ते उपवर्गीकरण करणार नाही. वर्षानुवर्ष एका जाती समूहाला, एका विशिष्ट जाती समूहाला राजकीय आरक्षण द्यायचं, त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करायचं नाही. हे आम्ही होऊ देणार नाही. प्रकाशजी आंबेडकरांनी देखील आज तो इशारा दिलाय. प्रकाशजी आंबेडकरांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं की सरकार जर हा वेडपाटपणा करत असेल तर आग डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आंबेडकर जयंती झाली की उपवर्गीकरणाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आग डोंब उसळल्याशिवाय राहणार नाही. जनता संतप्त झालेली आहे. सरकारच्या या फुटीरवादी धोरणाचा आम्ही जाहीर निषेध करतो, असंही प्रकाशजी आंबेडकर म्हणाले. मित्रांनो, प्रकाशजी आंबेडकरांनी हा इशारा दिलेला आहे. तो साधा सुद्धा इशारा नाही. प्रकाशजी आंबेडकर म्हणाले याचा अर्थ
सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातला संपूर्ण मागासवर्गीय समूह एकवटलेला आहे. सरकारनं आताही आपलं डोकं ठिकाणावर ठेवून काम करावं. हे उपवर्गीकरण सरकारने रद्द करावं. उपवर्गीकरण होऊ देऊ नये, कारण ते समूहामध्ये विष कालवणारं काम करत आहे. बघूया सरकार काय निर्णय घेते प्रकाशजी आंबेडकरांच्या इशाऱ्यानंतर. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.